तर देवेंद्र फडणवीसांना दुसरं पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं अजित पवार म्हणाले. मी पुन्हा येईन असं त्याला नाव द्या असंही सांगणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. राजकारणात आधी ओलावा होता, जवळीक होती, मात्र अलीकडच्या काळात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा बघायला मिळत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली. राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकवला पाहिजे असंही ते म्हणाले. मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार आहे की देवेंद्रजी, तुम्ही जरी पुस्तक लिहित नसला, नाही त्यांनी पुस्तक लिहिलंय, मधी बजेट अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा अशा प्रकारचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पुस्तक लिहिलं. आता त्यांना दुसरं पुस्तक मी लिहायला सांगणार आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं पुस्तक त्यांना लिहायला सांगणार. मात्र इतक्या दिवसाच्या राजकीय जीवनाच्या, सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली. नुसतं कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा, ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही. तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी मांडणार आहोत, त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे, कणव असली पाहिजे, कळवळ असला पाहिजे, माया पण असली पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे आणि आपलेपणा असला पाहिजे.